तर म्हणजे आता इकडे ना बीचवरती आलोय आणि दादा आणि वहिनी दोघे पण रेडी झालेत. आता बघा साऊथ इंडियन लुक आहे. आणि आज बघता इकडे ताई आणि भाऊजी सुद्धा आलेले आहेत, शूट आहे तर बघायला आलेत. सरप्राईज द्यायला आलो तुम्हाला. हो सरप्राईज दिलं. मी दुसरे माझे जे असायचे शूट करायला मी यायचो ना तेव्हा हा लोकेशनला नव्हतो यायचो, मी तिकडे बीचला घेऊन जायचो. पण इथं पण भारी आहे. तर इकडे ना आता ट्रिपल राईज झालेलं आहे बघा, आता चालू केलंय सर्वांनी. बघतोय आम्ही स्टार्टरला म्हणजे सूप याच्या बरोबर असते ना, तर सूप वगैरे प्यायलो. काय ताई शिकते बाईक? नाही येतो ताई, येते ताई तिकडे बाईक शिकते. तर इकडे ना आता आम्ही शेवटचं शूट करायला चाललोय, बीचच्या इथे शूट करायला जायचंय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी फायनली आमच्या ना स्वीकार दादाचं लग्न ठरलेलं आहे. तर लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग शूट असतो, तेच करायला आज आपण चाललेलो आहोत नालासोपाऱ्याला. तिकडे एक हिडन प्लेस आहे, एक बीच आहे, तर तिकडे पूर्ण शूट असणार आहे. आणि आमची बरीच मंडळी आहे. आमच्या आत्याचा मुलगा आहे अल्पेश दादा, तर त्याची गाडी असणार आहे, तिकडून डायरेक्ट नालासोपाऱ्याची इथून ना तो पिकअप करणार आहे. आणि आज आपल्यासोबत ना इकडे दादा सुद्धा आहे आणि आकू सुद्धा आहे. आम्ही तिघ जण आता इथून ट्रेनने चाललेलो आहोत आणि तिकडे आता डायरेक्ट सर्वजण भेटणार आहेत ना. सर्व तिकडेच भेटतील. हो, भाई सुद्धा आहे, तर भाईची तिकडून गाडी पण आहे स्कूटी, आपल्याला कॅरी वगैरे करायला थोडंसं इझी होईल. तर आता निघतोय, चला जाऊया ना. हो चला. तर आता ना आपण स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तिकीट वगैरे आम्ही ऑनलाईनच काढलेलं आहे. बघतोय आता ट्रेन कोणती लागली. तर आता ना इकडे बघताय 8:24ची विरार लोकल लागलेली आहे. फास्ट आहे, फास्टनेच चाललेलो आहोत. आणि आता सकाळचा क्लायमेट आहे, वेदर बघा कसा झालाय स्टेशनच्या इथे. तर मंडळी आता ना आम्ही फायनली नालासोपाऱ्याला पोहोचलेलो आहोत. तिकडे बघताय सर्वजण आलेले आहे. स्वीकार दादा आहे, वहिनी आहेत आपल्या, तिकडे दादा पण आहे, आज फोटोशूट करणार आहे, सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. तिकडे दादा पण आले, अल्पेश दादा, वहिनी सुद्धा आहे, तिकडे दादा आहे, भाई पण आलाय. सर्व गाड्या वगैरे लागणार आहेत आपल्याला, तर त्यासाठी पण सर्वजण आलेत बरेच. आणि ते ताई पण असतात. हो, ताईचं नाही, ताईचं सलूच्या लग्न होत्या. हा, इकडे जरा नाश्ता करत होतो, आता निघतोय. तर मंडळी इकडे ना दादाने कार पण आणलेली आहे, तर बाकीचे सर्व कारमधून जात आहेत. आणि आम्ही ना इकडे आता सर्व बाईक आणि स्कूटीने चाललेलो आहोत. आम्ही जवळपास 6 जण तरी आहोत. तर म्हणजे आता ना आम्ही मेन लोकेशनच्या इथे पोहोचलोय. इथे बाजूला ना रेस्टॉरंट आहे, तर तिथे थांबलोय. आणि इकडे स्वीकार दादा पण आहे आणि शिकुदा आता चेंजिंग वगैरे करायचं. चेंजिंगला गेलेत ऍक्च्युली, आता मी पण चेंज करणार आहे. हो, पहिला साडीवरती आणि कुर्त्यावरती शूट करायचं आहे. हा, तर तसं मग चेंजिंग मध्ये शूट चालू करू आता. हो, आता मेन म्हणजे कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे करत होता. इकडे पण दादा आहे. झाली ना पूर्ण? हो हो झाली केलेली आहे. इकडे सर्व गोष्टी आणलेल्या आहेत कॅमेऱ्याच्या. बाकी पण इथे शिकुदा त्याचा पण कॅमेरा आणलाय, आपला कॅमेरा आणलाय. हा, शिकुदा पण काम करतो, पण आता कसं स्वतःचे प्री वेडिंगला काढू शकत नाही, म्हणून करू शकत नाही असं आहे. तर म्हणजे आता ना स्वीकार दादा आणि वहिनी पण दोघे पण रेडी झालेत. पहिले ट्रेडिशनल लुक आहे ना, पहिला ट्रेडिशनल लुक करतोय, हा मग सेकंड लुक करू. हा, 3 लुक मध्ये करायचं. आता बघताय रेडी झालेत पूर्ण आणि मस्त छान दिसते दोघे पण. तर आता शूट चालू करतोय. हे बघा इकडे सर्व आता ना लाइटिंग वगैरे लावले, तर सेटिंग वगैरे करतोय आणि चालू करतोय पोजेस वगैरे. हा, तर इकडे ना पहिले म्हणजे असे कपलमध्ये काढायचे, नंतरला सिंगल पण फोटो काढायचे आहेत. आता एक एक करून ना पोज लावतोय दोघे पण. आणि इकडे आम्ही पहिला इथे शूट करतोय हॉटेलच्या बाजूला. तिथे हा असा एन्व्हायरमेंट भारी वाटतोय, कारण सर्व ग्रीनरी वगैरे आहे. आणि त्याच्यानंतरला बीचच्या इथे जाणार होते बघा, मागे पण ना मस्त बॅकग्राऊंड आहे, छान. इथे फोटो काढायला भारी आहे लोकेशन. हे बघा ही पोज आहे. आता लावतोय चिकुदाला, आता कसं तो पण काम करतो, त्याला माहित आहे सर्व पोज. इकडे ना दादा आणि चिकुदाचा मित्र आहे, दोघे पण फोटो काढतात. आकू इकडे तो पोज दाखवतोय. आम्ही मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पोज आहेत, त्या बघून सर्व शूट चालू केलंय. सेट करतो, हा सेट करतोय, आकू सेट करून देते सर्व. बाकी दादा आणि दादा तो फोटोवाला दादा दोघे पण फोटो काढतात. तर आता ना पूर्ण आपण शूट चालू केलेलं आहे. आपल्याला कपल आणि सिंगल दोन्ही शॉट काढायचे आहेत. आणि तुम्हाला मी प्लेसचं नाव नाही सांगितलं, प्लेस आहे भुईगाव बीच, नालासोपारा. इथून ना जवळपास अर्ध्या तासाचं अंतर आहे. तुम्ही रिक्षाने पण इकडे येऊ शकता स्टेशनपासून, किंवा तुमची पर्सनल व्हेकल असेल ना तर तुम्हाला बरं पडेल. म्हणजे इकडे शूट करायला मस्त लोकेशन आहे. आता सध्या आपण बीचच्या पासून थोड्यासा जवळच आहोत, हॉटेलच्या इथे थांबलो. इथे जरा म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे छान वाटलं, तर बोला इथे जरा शूट करूया. आणि मेन लोकेशन आपल्या बीचच्या इथे जायचं, तिकडे पण भारी भारी शूट आपल्याला करायचं आहे.
तर आता इकडे थोडंफार करू, त्याच्यानंतरला आपण बीचच्या इथे जाऊ. तर इकडे ना आम्ही 2 कॅमेरे आणलेले आहेत, एक क्लोजअप वाला आहे आणि दादा हा फुल काढायचा आहे ना, हा फुल याच्यामध्ये येतात ना. हा फुल फोटोसाठी आणि तो फोटोसाठी आहे. हा बॅकग्राऊंड ब्लर वगैरे छान होतं ना त्याच्यात. त्यामध्ये बॅकग्राऊंड ब्लर चांगला होता. हा त्याच्यामध्ये पण मस्त आम्ही एक असेच सिंगल टाइमपास काढत होतो, छान येत होते फोटो. लोकेशन मस्त आहे. लोकेशन दाखवा ना. हा लोकेशन दाखवली, लोकेशन भारी आहे. तू समोरच थांब का मागे, आम्ही असं सरळ येऊ, मग काय तुझ्या तुला क्रॉस करून जाऊ. चालत येते ना. हा चालत आहे. आता ना इकडे म्हणजे अलग शॉट घेतोय, चालत येणार आहे चिकुदा आणि वहिनी, आणि डायरेक्ट मल्टिपल असे शॉट घ्यायचे दोन्ही लेन्समध्ये, एक क्लोजअप आणि एक फुलमध्ये. ठीक आहे, तो रेडी. मागे जा, अजून मागे जा. बोल जरा, बोल. समोर बघ, समोर बघ. इकडे बघ, इकडे बघ. हे राईट बघ. त्या पुलावरती बघ काय साडी आहे. आता आतमध्ये पण मस्त लोकेशन आहे, सर्व जास्वंदाची ना फुलं आहेत, भारी दिसतोय बघा. आतमध्ये पण शूट करतोय, भारी आहे ना शिकुदा लोकेशन. मी दुसरे माझे जे असायचे शूट करायला मी यायचो ना, हा. तेव्हा ह्या लोकेशनला नव्हतो यायचो, मी तिकडे बीचला घेऊन जायचो. पण इथं पण भारी आहे. पण इथे आता भारी आलाय, फर्स्ट टाइम आलाय. हा आता फुलं वगैरे पण भारी काय दिसते. बोलतोय? मध्ये हा तिथे तो अजून पुढे घेत, अजून पुढचा. इथे फ्लावर बरोबर मस्त येतील रे. हा, चालेल. भारी आहे इथे आतमध्ये पण. हे बघा कसली मस्त जास्वंदाची फुलं आहेत, पूर्ण बागाच आहे इकडे. आतमध्ये बघायला गेले नाही बघा, पूर्ण अशी बाग लावलेली आहे, मस्त दिसते. फुलं पण मस्त फुलली दा. अरे इकडे आखू हवं अडूवड्याची पण पानं आहेत, लागवड भारी केलं इकडे. ते लागवड भारी केलंय आतमध्ये, पूर्ण ना असं बगीचे आहे. आणि हे बघा माळाची वरती सर्व झाडं आहेत, त्याच्यानंतर हे बघा नारळ सर्व झाले तिकडे, आणि फुलांची सर्व लागवड केली आहे. केळ्याचे पण आहेत ते, त्याच्यावर तिकडे ना बाहेर केळी झालीत पण बाहेरच्या साईडने दिसतात. आणि इकडे अशी मस्त लोकेशन आहे आतमध्ये, भारी वाटते इकडे ना. आता शिकू दादा पण जरा शॉर्ट काढतोय, सिंगल शॉट काढायचे आहेत ना. प्रोफेशनल फोटोग्राफर. हा आम्ही असिस्टंट फोटोग्राफर. हो शिकतोय थोडा थोडा. फक्त आज पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला. फेस इकडे फिरव, फेस इकडे फिरव, फेस फिरव. आता आता बघ, लोक तिकडे, लोक तिकडे, पण नजर नजर तिकडे. तो फेस अजून इकडे फिरव, नजर तिकडे, हलकीची नजर तिकडे. थोडी फेस फिरव तिकडे, तो चेहरा तिकडे फिरव. बस स्माइल, फुल स्माइल म्हणजे. इकडे आतमध्ये पण ना पूर्ण अशी केळ्याची बाग आहे. इकडे पण मस्त केळी झालेली, मस्त मोठा बगीचा केला इथे. इकडे भाई पण जरा चान्स मारतोय. इकडे कॅमेरा आणले तर आपण पण फोटो, हा हात मारून घ्यायचं जरा, आपले पण फोटो काढून घ्यायचे. मस्त लोकेशन आहे. सांग दे, तू सांगशील तर मला. कसं येतात, छान येतात. एवढाच घे, एवढाच घे. तेवढाच घेतलाय. हाफ छान वाटतील. म्हणजे तिकडे बाग ना बरीच मोठी आहे बघा. इकडे सर्व अळूच्या पानाची बाग बघा केवढी गेली आहे. अशी सर्व इकडे पूर्ण त्या साईडला ना अळूची पानं आहेत, आणि त्याच्या वाटोळ्या असा पूर्ण ना जास्वंदाची फुलांची बाग आहे. इकडे बघा केळ्याची पूर्ण बाग आहे, मस्त वाटतोय. ही सर्व ना इकडे हळदीची पानं पण आहेत. तर मंडळी आता ना आमचं म्हणजे बहुतेक शूट झालेलं आहे. इकडे आपण बीचला नाही गेलो ना. बीचला नाही गेलो, इथे आता साईडला मस्त बॅकग्राऊंड हा. शूट केला आणि बोललो की आता जेवायचंय, मग जेवायचं, मग जेवण चेंज करून मग बीचला जाऊ. हा आता ऑर्डर दिले ना. आता ऑर्डर दिलाय, काय काय माहितलंय. टिपार सांगितलं. अच्छा आता सर्वांना इकडे बघताय निवांत बसलेले आहेत. तिकडे बहिणी पण आहेत, तर त्यांची जरा हेअरस्टाईल करायची आहे, त्याच्यामुळे सर्व मेकअपच्या तयारी करतात. हा चालू तयारी चालू. नंतरला कोणता लुक आहे. साऊथ लुक. अच्छा साऊथ लुक आहे ना. पूर्ण दिवस आज पूर्ण शूटच आहे. एक शूटला 3 वाजले. हा बराच टाइम झाला. इकडे ना बस स्टार्टरसाठी सूप आला होता, आम्ही जरा सुरुवात केलेली आहे बघा. ट्रिपल राईस बरोबर सूप असतो ना. शेजवान शेव पण आपण घातले आहेत मध्ये. टेस्ट करून बघतोय जरा. गावाला जायचं ना कवट्यावर, वरनं आता पाणी वाहतच असेल. ठीक आहे, एवढेच आहे सूप. तर इकडे ना आता ट्रिपल राईस झालेलं आहे बघा. आता चालू केलं आहे सर्वांनी बघतोय. आम्ही स्टार्टरला म्हणजे सूप याच्याबरोबर असते ना, तर सूप वगैरे प्यायलो. आता हा फ्राईड राईस झालं आहे, ट्रिपल राईस वगैरे आहे आतमध्ये. शेजवान चटणी इकडे घेतली मस्त. आतमध्ये चिकनचे पीसेस वगैरे आहेत. चला टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाले. मस्त आहे पण राईस छान आहे. कसं आहे शिवदा.
आपण ठीकठाकच आहे, चांगला तर बोलूच शकत नाही. कारण की आम्ही फ्राय चिकन शेजवान फ्राय सांगितलं होतं ना, त्यामुळे चिकन तर अजिबात नाही, फक्त अंडा भेटताय. हो मग चिकन चिकन म्हणजे नाही, सूप मध्ये पण एकदम बारीक बारीक होता. बारीक बारीक आणि मोठं अंडा त्यांनी बॉईल करून टाकलं होतं सूप मध्ये, त्यामुळे एवढा काय खास नाही, पण टेस्ट ठीकठाक आहे. हा दादा कसा वाटला तुला? ठीक आहे. ठीक आहे ना भाई? हां ठीक आहे ठीक आहे ठीकठाक आहे ना? ठीक आहे. आमच्या इकडे भेटतं ना अंधेरीला तसं एवढं खास नाही, नॉर्मल आहे. असं ना आमचं नाव खरं नको करू. नाही आमच्या इकडे म्हणजे इथे एवढा खास नाही वाटला. प्रत्येकाच्या ठिकाणी अलग अलग असतं. याच्यामध्ये मी चिकन शोधत होतो, चिकन एक पण पीस नाही एवढा. चिकनचे बघा बारीक बारीक पीस आहे, एवढे चिकनची क्वांटिटी टाकली नाही. नाही एवढं बारीक बारीक आहे. मला एक पण नाही भेटला, फक्त अंडाच आहे. हो हो अंडा जास्त टाकलाय. तर मंडळी आता ना फायनली जेवण खाऊन झालेलं आहे, म्हणजे ठीकठाक जेवण होतं ना? जेवण होतं म्हणजे एवढं काय खास चव नव्हती, हा. पण ठीकठाक भूक लागली पण खाण्यासारखं होतं. हा इथे बाजूला कोणतं रेस्टॉरंट बाजूला म्हणतो हा एकच आहे बीचच्या बाजूला रेस्टॉरंट, बाकीचे बाहेर पूर्ण नाक्यावरती आहेत. हा म्हणजे स्टेशनच्या तिकडे जायला स्टेशन लागतं. तिकडे जायला लागणार, जवळपास काय स्टेशन मधून लांब बराच आहे. हो ठीक आहे, मस्त असं जेवणापुरतं वाईब भारी येते. वाय भारी होती. हा, असं म्हणजे खुला वातावरण आहे त्याच्यामुळे छान वाटतं. आणि आता आपल्याला शूटला जायचं, आता कुठे जायचं? आता बीचला जायचं, साऊथ चालू करायचं आहे. अच्छा. साऊथ चालू करून तिकडे शूट चालू करायचं आहे. आता शिकूचा रेडी व्हायचं बाकी आहे, रेडी होईल मग डायरेक्ट आपण तिकडे जाणार. जाऊया. तर म्हणजे आता ना फायनली निघालेलो आहोत आम्ही, बीचला जायला निघतोय आता. आणि आज बघता इकडे ताई आणि भाऊजी सुद्धा आलेले आहेत, शूट आहे तर बघायला आलेत. सरप्राईज द्यायला आलो तुम्हाला. हो सरप्राईज दिला. चला आता निघूया बीचला जायला. दादा गाडी काढतोय, शुभुदा पण निघाला आता. चला तर म्हणजे आता इकडे ना बीचवरती आलोय आणि दादा आणि वहिनी दोघे पण रेडी झालेत. आता बघा साऊथ इंडियन लुक आहे आणि आता सुरू करतोय. तर इकडे ना मंडळी आपण शूट करतोय आणि इकडे बरीच मंडळी बघा शूट करायला येतात. त्या साईडला पण आहे तिकडे, तेवढं तिकडे पण बरीच शूट करायला येतात कारण लोकेशन पण भारी आहे. तिकडे ना हे सर्व सुरीची झाडं आहेत बघा आणि बाजूला ना पूर्ण बीच आहे बघा. खाली दाखवतो तुम्हाला जाऊन, तिकडे बाहेर लोकेशन आहे. इकडे पण शूट करायला मस्त आहे तसं. काय ताई शिकते बाईक? नाही हा नाहीच. काय पण ट्राय करायचा. ट्राय कर ना बघू. आहेत खरं. बघूया. काय पण सांगता, बस तर ही नाहीत मला. स्कूटी हे केलेली, चालवलेली एकदा. सेम तर आहे. नाही, हिचं वेट खूप आहे. जास्त आहे. हा ही वेट आहे. येतो ताई, येते ताई तिकडे बाईक शिकते. जमताय ताई. आली ताईला चालवायला. काय शिकलीस तू? नाही शिकली, शिकते. पण चालत होती, चांगली चालत होती. हो थोडीफार काढलंय. हा, छान वाटते ना इकडे? मस्त वाटतं. कसं वाटतं तुम्हाला? हा भारी आहे. भाऊजी कसं वाटलं तुम्हाला? मस्त लोकेशन भारी आहे ना, हवा मस्त इथे पीसफुल वाटते. हा लास्ट टाइम. तिथे झालं ना. हो हा बघा केवढा मस्त सूर्य दिसतोय बघा. अजून सनसेट व्हायला टाइम आहे, आता जवळपास 4:30 वाजता आहेत, त्याच्यामुळे जवळपास 5-6 होतील सनसेट व्हायला. पण मस्त असं पण सूर्य भारी दिसतोय आणि वरती क्लाउड बघा केवढे मस्त आलेले आहेत. असं पूर्ण क्लाउडी वातावरण झालं त्याच्यामुळे एकदम भारी लोकेशनला वाटतंय बघा. तर इकडे ना आता आम्ही शेवटचं शूट करायला चाललोय, बीचच्या इथे शूट करायला जायचंय. आता दादाने आणि वहिनीने वेस्टर्न लुक असा कपडे चेंजिंग केले. आता शेवटचं आहे, लास्टच आहे पूर्ण. आता संध्याकाळचे ना 6:30 होत आले. चला एक इकडे ना स्कूटीवरचा शॉट काढतोय. आता भाईने इकडे स्कूटी आणले, बीचच्या साईडलाचा शॉट काढायचा होता. लाईट येते बरोबर. तर मंडळी इकडे बघताय आता ना जवळपास 6:30 होत आलेले आहेत आणि मस्त बघा सनसेट होत आहे, भारी वाटतोय. आणि सूर्याचा प्रकाश पण बघा ऑरेंज बघा मस्त इकडे दिसतोय. काय वाईब आहे, भारी वाटतंय इकडे. आम्ही सर्वांना सनसेट एन्जॉय करतोय ताईसोबत. तर म्हणजे आता ना पूर्ण शूट कंप्लीट झालेलं आहे पूर्ण ना. आता जवळपास 5:45 होत आलेले आहेत. आम्ही आता निघतोय सर्व घरी जायला. आता बाईक कार दादाची आहे, सर्व येऊन डायरेक्ट घरी थेट चाललोय. आता मी आता चाललोय बाईकवर, हाकू बाईक चालवतो इकडे. चला रेडी ना हाकू? दादाची पुढे आहे ना स्कूटी? पुढे गेला तो. हां चला.
तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आज आपण गेलो होतो स्वीकार दादाच्या प्री वेडिंग शूटला आणि छान असं सर्व शूट झालेलं आहे. बरीच सर्व मंडळी आली होती, ताई आणि भाऊजी पण आपल्याला भेटले तिकडे आणि छान वाटलं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.